श्री नवनाथ कथासार अध्याय 6 कालिका अस्त्राची प्राप्ती। हा अध्याय रोज वाचला तर शत्रूवर मोहिनी पडते, शत्रू आपला दास होऊन सुतासारखा सरळ होईल। अध्यायाला सुरुवात होते। 12 मल्हार या पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवदिकांशी युद्ध करून त्यांची खच्ची करून देवीचा प्रसाद मिळवला। नंतर कार्तिक स्वामींचे दर्शन करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला। त्या गावाबाहेर असलेल्या महाकालिका दैवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेला। हे कालिका दैवत फार कडक असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्त्राची तेथे स्थापना केलेली आहे। त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला, म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरदान देण्यास तयार झाला। तेव्हा तिने वर मागून घेतला, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांती घेऊ द्या। तिच्या मर्जीप्रमाणे शंकरांनी देवीची त्या ठिकाणी स्थापना केली। त्या देवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ देवळात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले, प्रार्थना केली। हे माते, मी मंत्रकाव्य केले आहे, त्याला तुमचे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही तिचे महत्त्व वाढवावे। पण मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी रागवली। आधीच त्या अस्त्रास म्हणजेच देवीस फार श्रम झाले होते, त्यात मच्छिंद्रनाथाचे असले बोलणे ऐकून ते तिला प्रलय अग्नीसारखे वाटले। तिला अत्यंत राग आला व ती म्हणाली, अरे नष्टा अनिष्टा पतिता, मला शिवकार्याने फार श्रम झाले आहे, असे असताना तू मला आणखी त्रास देऊ पाहतोस। तू कवित्व विद्या तयार करून माझ्याजवळ वरदान मागतो आहेस, पण हा वर माझ्या शांततेत विघ्न आहे। हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले, आता तू मला त्रास देण्यास आला आहे, तर आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून दूर हो, नाहीतर तुला मी शासन करीन। अरे मी शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात देईन की काय? मला बोलवताना तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून तुझे तोंड काळे कर, नाहीतर फुकट मरशील। ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाला, मी प्राणास मुकेन, ही गोष्ट अगदीच अशक्य आहे। सूर्यबिंब अगदी लहान नसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते, त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणात जिंकेन। त्यावर अंबा म्हणाली, हे भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून आणि कपाळाला शेंदूर फासून येथे आला आहेस, पण मी या धमकावणीला घाबरणार नाही। अरे तुझा जन्म मला ठाऊक आहे, बोलून चालून तो कोळ्याचा मुलगा, मासे मारून पोट भरायचे सोडून तू हे काय करतोस? तुझ्यासारख्या दरिद्री माणसाला ही अस्त्रविद्या काय करायची आहे? आंधळ्याला सौंदर्याचा काय उपयोग? तुला वाटत असेल की मी मोठा प्रतापी आहे, मी भूतावळ वश केली तशीच ही देवीही वश करून घेईन, पण ते शक्य नाही। मी शिव अस्त्र आहे, जरा वाकडी नजर केली तर साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करेन। तेव्हा माझ्यासमोर तू कसली प्रौढी दाखवतो? देवीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक। बळीवामनाला असा शूद्र समजत होता, परंतु त्याला शेवटी पाताळलोक पाहावा लागला। मच्छिंद्रनाथाचे हे बोलणे ऐकून देवीला अत्यंत राग आला। ती त्याला म्हणाली, तुझ्यामध्ये कोणती शक्ती आहे, त्याचा प्रताप मला दाखव। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू शंकराच्या हातामध्ये राहून कोणती कामे केलीस ते दाखव, मला तर आता तुझी शक्ती पाहायचीच आहे। अशा तऱ्हेने ती दोघे इरेला पेटली। मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली आणि विजेच्या कडकडाटाप्रमाणे भयंकर आवाज ऐकू आला, जोगाड्या, आता तू आपला प्राण वाचव, आपल्या गुरुचे स्मरण कर। अरे ही कालिका आज पृथ्वी नष्ट करण्यास निघाली आहे, आता तुझा निभाव कसा लागेल ते बघ। अशा तऱ्हेची बरीच भाषा ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला, तू नुसती बडबड करू नको, तू दंश केला तर मी तुला मारीन। असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते आकाशात फेकले। त्याचबरोबर दैदिप्यमान वासव शक्ती तत्काळ प्रकट झाली। सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शिवाच्या हातचे कालिका अस्त्र एकमेकावर प्रहार करीत होते। कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालून आली। हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकदंश रुद्र मंत्र सिद्ध करून फेकताच रुद्र प्रकट झाले। ते भयंकर रुद्र पाहताच कालिकेचे तेज फिके पडले। ताबडतोब तिने त्यांची स्तुती केली, त्यामुळे ते जरा सौम्य झाले।
हे पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धूम्रास्त्र ही अस्त्रे सोडली, परंतु त्यांचा काही प्रभाव पडेना, कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैल पर्वतावर आपटले. यामुळे तो पर्वत फुटून गेला. याची साक्ष आजतागायत हिंदुस्थानात आहे. दोन्ही अस्त्रांचा पाडाव झालेला पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणाची योजना केली. या अस्त्राचे इंगित त्याला साधले होते. दत्तात्रयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथ वाताकर्षणास्त्राचा लाभ झाला होता. त्या अस्त्राचे साह्य घेऊन त्याने कालिका देवीवर प्रहार केला. त्याचबरोबर तिच्या देहाचे चलनवलन थांबले आणि देवी विकल झाली. ती आकाशातून जमिनीवर आदळली आणि बेशुद्ध झाली. हा सर्व प्रकार पाहून देवदानवांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचा धावा केला. तो ऐकताच शंकराने हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे हे ओळखले. लगेच नंदीवर बसून ते त्या ठिकाणी आले. शंकराला पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. मग शंकराने त्याला पोटाशी धरून कडकडून मिठी मारली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले, बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रयाकडून मला मंत्र व अस्त्रविद्या वगैरे सर्व शिकवले, त्याच कृपेचा हा प्रताप आहे. यावर शंकर म्हणाले, सध्या ते राहू दे, तू आधी कालिका देवीला सावध कर. नाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. ते ऐकून तुझी इच्छा काय आहे असे शंकराने त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला, जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचाला दिली त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तुम्ही माझ्याकडून कवित्व करवले, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे. तुमच्या हाती राहून कालिकेने जशी कामे केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्यात तिने मला उपयोगी पडावे. असा जर मला आपण वर द्याल तर मी नित्य समाधानी वृत्तीने राहीन. मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून शंकर म्हणाले, तू प्रथम कालिकेस उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन अशी शपथ घेतो. मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाता आकर्षण अस्त्र काढून घेतले. त्यामुळे देवी सावध होऊन उठून बसली व चोहीकडे पाहू लागली. तो शंकरांना तिने पाहिले. मग चटकन उठून ती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, मला जीवदान दिले असे म्हणून तिने त्यांची स्तुती केली. मग शंकर तिला म्हणाला, माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू मला दे, म्हणजे मी तुला एक नागरत्न देईन. देवीने शंकराला त्याचा हेतू विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, माझ्या हातात राहून तू बरेच दिवस काम केले, पण आता तू जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावे एवढे माझे मागणे आहे. शंकराचे हे बोलणे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. तुमची ही आर्जवाची भाषा कशासाठी? मला तुमची आज्ञा मान्य आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथाला बोलवले. तो येताच देवीने प्रेमभराने त्याला आलिंगन दिले व तुला सहाय्य करीन असे वचन देऊन त्याचे समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तेथे 3 रात्रे ठेवून घेतले. चौथ्या दिवशी देवीला विचारून शंकर कैलासाला व मच्छिंद्रनाथ गदातीर्थाला हरेश्वराला गेला. श्री नवनाथ कथासार अध्याय 6 समाप्त होत आहे.